धर्मराव बाबा आत्राम आत्ता आपल्या सोबत आहेत। सर, अधिवेशन जवळपास संपण्याच्या याच्यावर येत आहे आणि ज्या पद्धतीने काही मुद्दे उपस्थित होणं अपेक्षित होतं ते मुद्दे उपस्थित होताना दिसत नाही। विरोधक सुद्धा त्यांचं अस्तित्व कुठेतरी नसल्याचं दिसतंय। विरोधक तर काय संख्याच नसल्यामुळे ते काय दिसणारच नाही अस्तित्व। आणि जे मागण्या जे आहेत चर्चा होतच आहे, शेतकऱ्यांवर चर्चा होत आहे, सगळ्या विषयावर चर्चा होऊन राहिला। आता काय मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरती आज चर्चा होणार आहे, तसं अंतिम कामकाज प्रस्तावात आहे आणि त्यामध्ये विरोधक अजित पवारांना घेरण्याच्या तयारीत आहे। त्या सगळ्या मुद्द्याला घेरण्यामध्ये काय अर्थच नाही ना। जे काय कायदेशीर प्रमाणे जे काय व्हायचं ते कायदेशीर प्रमाणे होईलच। अजितदादांचं म्हणणं की अधिकाऱ्यांची चूक आहे, अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही। एक प्रकारे अधिकाऱ्यांवरती अजित पवारांनी सगळं प्रकरण ढकललं। ठीक आहे, त्यांनी बोललं, त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे, परंतु जे काय चौकशी अंती जे निर्णय होईल। दुसरीकडे महायुतीमध्ये नवाब मलिकांवरून जो काही वाद सुरू आहे, भाजप थेट विरोध करताना पाहायला मिळतात नवाब मलिकांच्या नियुक्तीला। नाही, आता ते त्यांच्या पक्षाचा बाब आहे आणि आमच्या पक्षामध्ये नवाब मलिक असल्यामुळे ते आमच्या पक्षाचा मी त्यांना मदत करूच। महायुतीवरती त्याचा परिणाम होणार नाही होणार नाही। उद्या रेशीम बागेत सगळं आमदारांना बोलवलेलं आहे, तुम्ही जाणार, तुमच्या पक्षातले आमदार जाणार? जसं आमचे नेते सांगतील त्याप्रमाणे होईल। धन्यवाद। तर धर्मराव बाबा आत्राम होते आणि या सगळ्या मुद्द्यांवरती ज्या पद्धतीने मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी जे कायदेशीर आहे आणि अजित पवारांना घेरण्याची काही गरज नाही असं देखील धर्मराव बाबा आत्राम यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह योगेश बोरसे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।